लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. कारण की जो आपला जून महिन्याचा हप्ता आहे, तो आता या तारखेला लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती ते जमा होणार आहे. परंतु या महिन्याचे जे ₹1500 ना, ते त्यांच्या अकाउंटवरती ते जमा होणार नाही. याबद्दल मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, की जो जून महिन्याचा हप्ता आहे ना, या हप्त्यासाठी जवळ-जवळ 80 लाख ज्या महिला आहे ना, या महिलांना इथे फटका बसलेला आहे. कारण की त्यांना जो जून महिन्याचा हप्ता आहे ना, तो इथे त्यांना ₹1500 या ठिकाणी जमा होणार नाही. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या, की जवळ-जवळ 1,69,00,000 ज्या महिला आहे ना, या महिलांच्या अकाउंटवरती जो जून महिन्याचा हप्ता आहे ₹1500 हे जमा होणार आहे आणि 80 लाख लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती पैसे जे आहे ना, ते इथे जमा होणार नाही. ही सुद्धा इथे महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगणे गरजेचे आहे. परंतु आता जी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे, या मंत्रिमंडळ बैठकीनंतर जी अंतिम तारीख आहे ना, ही निश्चित होणार आहे, की जो तुम्हाला जून महिन्याचा जो हप्ता आहे, हा हप्ता कधी भेटणार आहे. तर ती तारीख आपण या ठिकाणी इथे बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी जो आपला जून महिन्याचा हप्ता आहे, हा जून महिन्याचा हप्ता येत्या 12 ते 15 जूनच्या दरम्यान आपल्या अकाउंटवरती ते जमा होऊ शकतो. परंतु याबद्दल अजून सरकारकडून कुठलीही अपडेट्स अजून या ठिकाणी आलेली नाही. हा फक्त एक आपला अंदाज आहे. तर दुसरीकडे जवळ-जवळ 80 लाख ज्या महिलांना या योजनेपासून इथे वंचित राहणार आहे, म्हणजे त्यांना जो लाभ आहे तो इथे भेटणार नाही. ई-के-वाय-सी प्रक्रियेनंतर या महिलांचा जो लाभ आहे ना, हा थांबवण्यात आलेला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी नुकतीच विधानसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केलेले आहे, की ज्या महिलांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली नाही किंवा ज्यांचे अर्ज निकषात बसले, त्यांना जो लाभ आहे ना, तो इथे थांबवण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला सध्या तरी ते कुठल्याही प्रकारचा जो लाभ आहे ना, तो इथे भेटणार नाही. म्हणजे तुम्हाला जूनचा सुद्धा हप्ता भेटणार नाही. त्यानंतर जुलैच्या शेवट जर काही अपडेट आलं, समजा ई-के-वाय-सी करण्याची जी प्रक्रिया ही सुरू झाली, तर तुम्हाला या ठिकाणी चान्स इथे भेटू शकतो. परंतु तुमचे जे मागील हप्ते म्हणजे नोव्हेंबरपासून तर मेपर्यंत जे तुमचे हप्ते रखडलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला इथे भेटण्याची सध्या तरी चान्सेस जे आहे ना, हे खूप कमी आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला जे मागील हप्ते आहे ना, हे भेटायला पाहिजेत का? ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर बहिणीपर्यंत शेअर करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये.